नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पुढचे 50 क्वेश्चन पाहणार आहोत जे की आपल्या एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. तर चला मग क्वेश्चनला सुरुवात करूयात. प्रश्न आहे 51वा. भारताची सुवर्णकन्या कोणास म्हटले जाते? तर भारताची सुवर्णकन्या पी.टी. उषा हिला म्हटले जाते. फास्टमध्ये आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. जे नवीन आहेत त्यांना पाठच करायचा आहे, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना रिव्हिजन करायचं आहे. वेळ वाया न घालवता आपण क्वेश्चन आन्सर पटापट बघणार आहोत. पुढचा प्रश्न, जागतिक एड्स दिवस कोणत्या तारखेला पाळण्यात येतो? तर तो आहे 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस पाळण्यात येतो. पुढचा प्रश्न, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे निळा देवमासा. निळा देवमासा. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? ते कुठं आहे? तर हेग मध्ये आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग मध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा, टू दी लास्ट बुलेट हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? टू दी लास्ट बुलेट हे पुस्तक अशोक कामटे यांच्या जीवनावर आधारित आहे. पुढचा प्रश्न, राजा हरिश्चंद्र हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झालेला आहे? तर तो झालेला आहे 1913 मध्ये. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या दिवशी कामगार दिवस साजरा केला जातो? प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे हा क्वेश्चन MPSC मध्ये येऊन गेलेला आहे. कंबाईनच्या एक्झाममध्ये तुम्हाला पाठ असलं पाहिजे. 1 मे सोपा आहे पण तिथं थोडं वेगळ्याच पद्धतीने क्वेश्चन विचारला होता. चला पुढं, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर ते आहे राजस्थान. चला पुढचा प्रश्न, भारताचे मँचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात? ते आहे अहमदाबाद. भारताचे मँचेस्टर अहमदाबाद. तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला पेपर विश्लेषण हवं असेल किंवा क्वेश्चनचं विश्लेषण हवं असेल तर तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण हळूहळू सर्व काही घेणार आहोत. पुढचा प्रश्न पहा, नैसर्गिक बंदर व 7 बेटांवर वसलेले महाराष्ट्रातील शहर कोणते? बघा, ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चन एकाच क्वेश्चन मध्ये एकाच हे केलेले आहेत. नैसर्गिक बंदर व 7 बेटांवर वसलेले महाराष्ट्रातील शहर आहे मुंबई. 7 बेटांची मुंबई, नैसर्गिक बंदर मुंबई. गुलाबी शहर कोणत्या शहरास म्हणतात? ते आहे जयपूर. पिंक सिटी ज्याला म्हटलं जातं ती आहे जयपूर. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच धरण कोणते? सर्वात उंच आहे भाक्रावं नांगल. हे उंच धरण भारतातील आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोठे उभारण्यात आला? कोठे उभारण्यात आलेला आहे? तर तो आहे तारापूरमध्ये. ते कुठं आहे? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. चला पुढचा प्रश्न, सार्क या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? सार्क या संघटनेचे मुख्यालय नेपाळ येथे आहे. कुणाचे? सार्कचे. पुढचा प्रश्न, अवकाशयानातून अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती कोण? ती आहे युरी गागारिन. ती आहे युरी गागारिन. पुढचा प्रश्न, ग्रँड मास्टर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ती आहे तर बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, ड्युरँड कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो आहे फुटबॉलशी संबंधित आहे ड्युरँड कप.
पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ते आहे 8 मार्च. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 8 मार्च. पुढचा प्रश्न, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? ते आहेत दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर तो आहे भारतरत्न, जो की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेला होता. पुढचा प्रश्न, 26 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर तो आहे प्रजासत्ताक दिन. जागतिक साक्षरता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तो आहे 8 सप्टेंबर. पुढचा प्रश्न पहा, भारतातील पहिली कागदगिरणी कोठे सुरू करण्यात आली? कोठे सुरू केलेली आहे? तर ती श्रीरामपूर येथे. कुठे केलेली आहे? श्रीरामपूर येथे सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतात अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? इथं काय म्हणलंय? अनुसूचित जमाती म्हणले, जाती नाही. जाती म्हणल्यावर उत्तर प्रदेश. जमाती म्हणले म्हणून मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, भारतात अनुसूचित जातींची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर कुठं आहे? उत्तर प्रदेशमध्ये आहे. आत्ता सांगितलं होतं मी तुम्हाला. पुढचा प्रश्न पहा, जगप्रसिद्ध ताजमहल कोठे आहे? कुठे आहे रे? आग्रा येथे आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे? तर ते आहे केरळ. कुठं आहे? केरळमध्ये. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? ते आहे गोवा. कुठं आहे? तर गोवा. पुढचा प्रश्न, भरतपूर पक्षी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर ते आहे राजस्थानमध्ये. कुठं आहे? तर ते राजस्थानमध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा, भारतातील पहिला लोह पोलाद प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? तो सुरू करण्यात आला होता जमशेदपूर येथे. भारतातील पहिला लोह पोलाद प्रकल्प सुरू करण्यात आला होता. पुढचा प्रश्न पहा, भारतात सर्वाधिक ऊसाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? कोणत्या राज्यात होते? उत्तर प्रदेशमध्ये होतं. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? ते आहे कळसूबाई. कुठला आहे? कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला सिमेंट व पोलाद प्रकल्प कोठे सुरू करण्यात आला? तर तो केलेला आहे चंद्रपूर येथे. पुढचा प्रश्न, कृष्णा व कोयना नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? तर ते आहे कराड. कुण्या? कृष्णा व कोयनामध्ये यांच्या संगमावर हे कराड हे शहर वसलेले आहे. पुढचा प्रश्न, औरंगाबाद जिल्ह्यात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? कुठे आहे? तर ते आहे वैजापूर येथे. औरंगाबाद जिल्ह्यात ऊस संशोधन केंद्र वैजापूर येथे आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली भूविकास बँक कोठे स्थापन झाली? ती झालेली आहे पंजाबमध्ये. कुठे झाले? पंजाबमध्ये स्थापन झालेली आहे.
पुढचा प्रश्न आहे लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? किती दिवस असतात रे? 366. आणि लीप इयर नसल्यावर, साधं इयर असल्यावर ते तर किती असतात? तर 365. पुढचा प्रश्न निरोगी माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान किती असते? किती असते तर ते 37°C. चला पुढचा प्रश्न कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्तगटाच्या व्यक्तींना चालते? तर ते आहे ओ. कुठला आहे तर ते ओ रक्तगट. आणि असा प्रश्न विचारला की कोणत्या व्यक्तीला सर्वांचेच रक्त चालते? तर ते आहे AB पॉझिटिव्ह. पुढचा प्रश्न आहे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? कोण होते? आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. पुढचा प्रश्न भावार्थ दीपिका हा मराठीतील महान ग्रंथ कोणी लिहिला? कोणी लिहिलेला आहे तर संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हा मराठीतील ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? कोण केलेली आहे? महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा या गीताचे गीतकार कोण आहेत? ते आहेत मोहम्मद इक्बाल. पुढचा प्रश्न बघा जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? तो आहे आशिया खंड. जगातील सर्वात मोठा खंड आहे. पुढचा प्रश्न सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभलेला महाराष्ट्रातील जिल्हा आहे रत्नागिरी 237 किलोमीटर एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर त्यांनी ब्राह्मो समाज या संस्थेची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ते आहेत गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती असते? किती असते रे? 6000°C एवढे तापमान आहे. पुढचा प्रश्न बघा संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे? तर संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे. पुढचा प्रश्न आणि या व्हिडिओतला लास्टचा क्वेश्चन डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर डायनामाइटचा शोध लावलेला आहे अल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. धन्यवाद.